साधकाचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांना अत्यंत प्रिय असणारे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबराय जगद्गुरु तुकोबरायांचे धाकटे बंधू कान्होबारायांची हिंदी प्रकरणातली 4 चरणाची गवळण किंवा 4 चरणाचा अभंग आजच्या या काल्याच्या प्रसंगाकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा आहे। फक्त एक स्पर्श करून मी पुढे जाणार आहे। आपल्याला शेवटी कार्यक्रम घ्यायचाच आहे। भगवंताच्या आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा भव्य दिव्य असणारा नामसप्ताह जागर श्री शक्तीचा महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा आपल्या पंचकृषीमध्ये सप्ताह संपन्न होतो आहे। गेले 4 दिवसापासून आपण या ठिकाणी पंढरपूर निर्माण केलेलं आहे। ज्या जागेवर दिवसाभीती वाटत होती, ज्या जागेवरती कुणी उभं सुद्धा राहत नव्हतं, त्या जागेवर आज आपण पंढरपूर निर्माण केले नाही का। कधी स्वप्नात सुद्धा असं वाटत नव्हतं की मला तर असं वाटतंय की मी आता काला वाळवंटातच करते। मला असं वाटायला लागले मी पंढरपूरमध्ये नाही का। सर्वांच्या साथीने आणि सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने या सप्ताहाला खूप काही असणारं आगळं वेगळं स्वरूप आलेलं आहे। आगळं वेगळं असणारं रूप या सप्ताहाला आलेलं आहे। ज्यांनी मूळ पायापासून या सप्ताहाला फार मदत केलेली आहे असे आमचे हरिभक्त परायण आदरणीय गुरुस्थानी असणारे परमेश्वर महाराज माने आहेत। ज्यांच्या पायाला नखसुद्धा राहिलं नाही, महाराज रात्रंदिवस याच्यासाठी फिरतात। फार मोठं या सप्ताहासाठी कष्ट घेतलेलं आहे असे माझे परम आदरणीय ज्येष्ठ बंधू सुनील भाऊ साप्ते, ते सुद्धा त्यांनाही मी कोटी कोटी धन्यवाद देते। त्यांची आई आहेत आमच्या बाई, ज्यांनी मला धर्माची लेक मानलेलं आहे, त्यांनाही मी धन्यवाद देते। त्यांच्या सर्व कुटुंबियांना धन्यवाद देते। तसेच कदमवाडी ग्रामस्थाचे सरपंच असणारे आमचे राहुल दादा आहेत, तरुण मित्र मंडळ आहे, महिला वर्ग आहे, सर्वांना सर्व ग्रामस्थ मंडळी कदमवाडीला मी धन्यवाद देते। त्यानंतर पिंपळवाडी ग्रामस्थ आहे, पिंपळवाडीलाही त्या ठिकाणचे आजी माजी सरपंच पुढारी महिला वर्ग पुरुष वर्ग आबाल वृद्ध तरुण बांधव सर्व पिंपळवाडी ग्रामस्थांना मी कोटी कोटी धन्यवाद देते। डोकेवाडा त्याही ग्रामस्थ मंडळींना आमचे हरिभक्त परायण मोहन महाराज सस्ते आणि त्यांची असणारी सर्वच डोकेवाड्यावरील मंडळी ज्यावेळेला सुरुवातीला बैठकीला आम्ही तिथं गेलो तेव्हा नाश्ता सगळ्यांनीच घेतला होता। म्हणलं बाबा काहीतरी नाश्ते शिल्लक ठेवा दुसरीकडं नाही का। सर्वच डोकेवाडी ग्रामस्थ मंडळी तरुण बांधव असतील आबाल वृद्ध महिला पुरुष सर्वांना मी कोटी कोटी धन्यवाद देते। वाळेकर वाड्यावालाही त्याही सर्व मंडळींना धन्यवाद। नागझरी ग्रामस्थ मंडळी त्यांनाही धन्यवाद। महिला पुरुष आबाल वृद्ध तरुण बांधव सर्वांना धन्यवाद। बेलखंडीचे ग्रामस्थ हातीपडंते सर्वांनी या ठिकाणी तरुण बांधव असतील महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल सर्वांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे। बेलखंडीलाही आमचे सरपंच असतील उपसरपंच असतील पुढारी असतील बेलखंडीचे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देते। कारण वेळ फार आपल्याकडे कमी आहे म्हणून मी सगळ्याच ग्रामस्थांना धन्यवाद देऊन आपल्याला पुढे कार्यक्रम करायचा आहे। बेलखंडीलाही धन्यवाद। मान्याच्या वाड्यावरील आमचे राम महाराज चव्हाण आहेत, त्या ठिकाणी सर्वच पुरुष मंडळी महिला मंडळी आबाल वृद्ध तरुण बांधव त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। त्यानंतर पाटोदा आमचे हरिभक्त परायण अर्जुन महाराज तुपे तेही आहेत आणि त्या ठिकाणचे सरपंच पुढारी महिला वर्ग पुरुष वर्ग त्यांनाही सर्वांना कोटी कोटी धन्यवाद। नाथनगर आहे त्यांनाही धन्यवाद। कचरवाडीचे सरपंच पुढारी त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद महिला पुरुष। त्यानंतर दत्तनगर आहे त्यांनाही धन्यवाद। जाधववाडीचे असणारे सरपंच त्या ठिकाणी पुढारी महिला वर्ग पुरुष वर्ग आबाल वृद्ध तरुण बांधव सर्वांना मी धन्यवाद देते। मेंगडेवाडी ग्रामस्थ मंडळी त्यांनाही मी धन्यवाद देते। काणेगाव ग्रामस्थ मंडळी महिला वर्ग पुरुष वर्ग त्यांनाही धन्यवाद देते। धुमाळवाडी आहे, इकडे मांडवजाळी आहे, भाळवणी आहे, वैद्यकिनी आहे, चराठा आहे, इकडे सगळेच असणारे सगळे पंचक्रोशीला मी धन्यवाद देते। आणि एखादं गाव राहिलं असेल तर स्वारीवर का मला कीर्तन संपल्यावर सांगा हे गाव राहिलं म्हणून, कारण हा सप्ताह पंचक्रोशीचा आहे आणि सर्वच पंचक्रोशींनी। दुसरी गोष्ट तुम्ही मला अंतःकरण दिलं,
तुम्ही मला साथ दिली, सगळ्या गावाला आग लावती. हे असं व्हायला नको. आणि म्हणून बाहेरच्या महिला काय करतात हे तुम्हाला आता इथं पाहायला भेटलं की आता यांचं पाहून आपणही हरिपाठ पाठ केला पाहिजे, आपणही काकडा पाठ केला पाहिजे, आपणही प्रवचन केलं पाहिजे, आपल्यालाही या व्यासपीठावर उभं राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. हे तुम्हाला वाटण्यासाठी मी एवढा अट्टहास केला आणि या ठिकाणी हा धर्ममंडप उभा केला. आणि त्या ठिकाणी सर्वच कार्यक्रम, कारण भगवंताला जर आपलं चांगलं कर्म जर आवडलं तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा पाठीशी राहतच असतो. फक्त संकल्प त्याच्यावर सोडून द्यायचा असतो. मारने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. पालन बाका होगा जिसका, पालन बाका होगा जिसका, जिसका रक्षक दया निधान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. ज्याच्या पाठीवर भगवंताचा हात आहे त्याला कुणी कितीही विरोध करू द्या, केस वाकडा होत नाही. विठला विठला आणि त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमचे आदरणीय ज्येष्ठ बंधू बबनरावजी माने, त्यांच्या पत्नीसुद्धा आलेल्या आहेत, शारदाताई. आमच्या बीडच्याही महिला आहेत. पण मला तुमचा आणि माझा काही जास्त नावाचा परिचय नाही. कार्यक्रम संपल्यानंतर द्या तुम्ही नावाचा परिचय, नाही का. त्या ठिकाणी आमचे बाप्पादादा कदम आहेत, आमच्या वैद्यकिनीचा ह्याचा अमोल महाराजसुद्धा आलेले आहेत, सौंदाण्याचे. सगळेच आमचे नवनाथ महाराज आहेत. सगळीच महाराज मंडळ या ठिकाणी, आपल्या पंचक्रोशीतले काही तरुण मित्रमंडळी बसलेले आहेत, आमचे भाऊ आहेत. इकडेही आमचे मोहन महाराज सस्ते आहेत, ब्राह्मण काका आहेत, प्रज्ञाताई रामदासी. वा वा, धन्यवाद ताई, आज तुमचे या ठिकाणी पाऊल लागले. उत्कृष्ट महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे भरत महाराज रामदासी, भरत व रामदासी, आणि त्यांच्या पत्नी राष्ट्रीय कीर्तनकार ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे अशा आमच्या प्रज्ञाताई रामदासीसुद्धा या ठिकाणी आपल्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत कडे करा. धन्यवाद ताई. या ठिकाणी आमचे सर्वच असणारे महाराज मंडळी उपस्थित आहेत. आमचे मोहन महाराज आहेत, आमचे ब्राह्मण काका आहेत, आमचे धुमाळवडीचे संदीपान भाऊ धुमाळ आहेत. बाकीच्यांचे काही नावच मला जास्त माहिती नाहीत भाऊ, सर्व आहेत का. सर्वांना मी धन्यवाद देते. आमच्या पंचकृषीतल्या सर्व महिला टाळ घेऊन उभ्या आहेत. किती सुंदर आहेत बघा. कुणाची बायको आहे, कुणाची आई आहे, कुणाची बहीण आहे. आता तुम्हाला वाटत असेल का नाही आपली सुद्धा बाई स्टेजवर हा टाळ घेऊन उभी आहे, तुमची छाती तर फुगत असेल ना, नाही का. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नामांकित असणाऱ्या मृदंगाचार्य तालमने माझ्या ज्येष्ठ भगिनी का कनिष्ठ भगिनी ज्ञानेश्वरीताई क्षीरसागर, त्याही कार्यक्रमामध्ये 4-5 दिवस झालं उपस्थित आहेत. त्यांनीही सुंदर अशा प्रकारचा मृदंगाची साथ केलेली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. महाराष्ट्रामध्ये नामांकित असणाऱ्या सुंदर गायनाचार्य हरिभक्तपरायण संगीताताई पांचाळ, त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या वाजवा. महाराष्ट्रामध्ये नामांकित असणाऱ्या राधाताई पांचाळ, त्यांनीही सुंदर कार्यक्रमाला साथ दिलेली आहे, त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवा. ह्या महाराष्ट्रामध्ये नाव गाजलेल्या महिला आहेत सगळ्या. सुंदर अशा प्रकारचं व्यासपीठ ज्यांनी चालवलं आहे, 4 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी पारायण संपवलेलं आहे, अशा आमच्या आदरणीय कनिष्ठ भगिनी आमच्या सुनीताताई आवड, माझ्या मावस बहीण, त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवा. या ठिकाणी आमच्या मालनताई आहेत, मंगलताई आहेत, सुमनताई आहेत, आमच्या बाई आहेत. व्यासपीठावरील तुम्ही म्हणता आम्हीच काय तुमचा ऊस मोडला काय, सगळ्यांचंच नावं घेणं काही शक्य नाही. आमच्या हरिभक्तपरायण महाराष्ट्रामध्ये ज्या नामांकित आहेत साध्वी सोनालीताई दिदी करपे, यांच्या संस्थेतील विद्यार्थिनी किती गोड गायन करतात, नाही का. त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवा, त्यांचंही स्वागत करा. आणि कायमस्वरूपी आपला सप्ताह अजरामर राहावा, कायमस्वरूपी यूट्यूबला आपल्या पंचक्रोशीचे कीर्तन आपल्याला पाहायला मिळावेत असा अजरामर कार्यक्रम ठेवणारे आमचे दिनेश भैया या ठिकाणी वारकरी चॅनलवाले, तेही या ठिकाणी 4-5 दिवस कीर्तन असणारे शूटिंग करतात. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद, त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवा. या ठिकाणी कार्यक्रमामध्ये मनीषाताई कुपकर, त्याही उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. जिल्हा म्हणून तुम्ही बघा
एवढा घाट चढायला कधी घराच्या बाहेर न निघलेल्या या महिला आहेत, पण नाचत वर गेल्या डोंगरावर, नाचत वर गेल्या आणि नाचतच खाली आल्या, एवढा उत्साह असतो. आणि वारकरी संप्रदाय शास्त्र सांगतात जास्तीत जास्त धर्म जर टिकून ठेवेल तर ती स्त्री आहे. पण कोणती? ढोल गवार शूद्र पशु नारी सकल ताडना की अधिकारी. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी भालदार चोपदार सुद्धा 2 मुली आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला एक दीड तासाची कीर्तनरूपी सेवा पाहिजे. कारण पहिल्या दिवशी हा नामपर अभंग असतो, इतर भगवंताचे चरित्र किंवा संतांचं चरित्र सांगावं लागतं आणि 7व्या दिवशी मागणीपर अभंग असावा लागतो आणि 8व्या दिवशी थोडंसं का होईना पण कृष्ण परमात्म्याचं चरित्र घ्यावं लागतं. काल्याचं कीर्तन करावं लागतं आणि काला म्हणजे गरीबाचे आणि श्रीमंताचे विचार एकत्रित झाले की तो काला, पंचक्रोशी एकत्रित झाले की तो काला. आणि आज आपला खला काला सार्थक झाला म्हणजे पंचक्रोशी एकत्रित आली, हाच आपला खरा काला आहे. विठ्ठल विठ्ठल गोर आणि गरीब आणि श्रीमंताचा विचार जुळवणं हा काला, जीव शिवाचं ऐक्य म्हणजेच काला. आणि काल्याचा दिवस म्हणजे हा पगाराचा दिवस असतो. जाणकार परमार्थिक एरवी जरी उपस्थित राहिला नसला, सप्ताहामध्ये 4 दिवस जरी उपस्थित नसला, कालवा करू नका तुम्ही थोडं शांत राहा. विठ्ठल विठ्ठल कामगार जर 4 दिवस उपस्थित नसला किंवा महिन्याच्या शेवटच्या दिवशी का होईना तो पगारीसाठी उपस्थित असतो, तसा जाणकार परमार्थिक असणारा 4 दिवस जरी उपस्थित नसला तरी 5व्या दिवशी काला आहे हे त्याला माहीतच असतं. आणि म्हणून जाणकार परमार्थिक हा काल्याच्या दिवशी येत असतो. कारण काला हा वैकुंठात पाहायला भेटत नाही, काला हा स्वर्गात पाहायला भेटत नाही, तर काला हा मृत्यू लोकामध्ये पाहायला भेटतो. स्वर्गीच्या मारा देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. स्वर्गीच्या मारा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. कशासाठी? फक्त काला खाण्यासाठी, नाही का. आपलं भाग्य आहे की आपल्याला काला खायला भेटतोय आणि असा काल्याचा प्रसंग भगवंताच्या चरित्राचं वर्णन करून करावा लागतो. म्हणून चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे तारो भावा सागरीचे, तारो भावा हरीचे, तारो भला सागरीचे, तारो भला सागरीचे, तारो भला सागरीचे, तारो भला सागरीचे, तारो भला सागरीचे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. जे चरित्र गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने केलेलं आहे त्या चरित्राचं उच्चारण करावं लागतं. कृष्ण परमात्म्याने बऱ्याच गावामध्ये चरित्र केलेलं आहे. गोकुळामध्ये चरित्र केलं, वृंदावनामध्ये चरित्र केलं आणि द्वारकेमध्येही चरित्र केलं. पण मथुरेतलं आणि द्वारकेतल्या चरित्राचं उच्चारण नव्हे,
तर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये हे जे चरित्र केलं भगवान कृष्ण परमात्म्याने, मग कोणत्या वयात केलं हो चरित्र? या ठिकाणी आमचे कदमवाडीचे सरपंच राहुल भैया ते सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या टाळ्या वाजून स्वागत करा. कृष्ण परमात्म्याने कोणत्या वयामध्ये गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे? रांगत रंगणी चोरित लोणी, रावणी धरती गौराने, बांधती चढणी देती गाराने, हे शोधे साजने, आदय दूध पक्षी तमाल नवल केले साधने, कृष्णाळवा परतोनी माते दावा, कृष्णाळवा परतोनी माते दावा, कृष्णाळवा कृष्णाळवा. रांगतो रंगणे चोरतो लोणे. आता रांगणाल्या लेकराचे कुठं चरित्र सांगितलं जातं का हो? जे लेकरू रांगत ना त्या लेकराचं चरित्र आजपर्यंत आजरामर आहे का? आपले हे लेकरं रांगतातच ना, चालतातच ना, मग आपल्या लेकराचं का चरित्र नाही? कारण तो नारायण आहे आणि आपण नर आहोत, आणि नरबुद्धीने नारायणाचं चरित्र कधी श्रवण करायचं नाही. नारायण समजून नरबुद्धीने नारायणाचं चरित्र श्रवण करायचं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून भगवान परमात्मा एक हात पुढे टेकवतात आणि एका गुडघ्यावर होऊन ब्रह्मांड तळवे तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, लाल गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, लाल गुडघ्याने गुडघ्याने रांगत, लाल गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत, रंगली रंगनाथ तुम्ही देखील घुसये, गवळ जसवंती पैसांगे आर्य कृष्णाचे निमाये, रंगे नवनीत माझे बक्षिले, तळवे तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, डाल गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाल गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, गुडघ्याने रांगत, डाल गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाल गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, एक हात भगवंताचा पुढे आणि डावा गुडघा टेकवलेला आहे आणि ब्रह्मांडाचा अधिपती यशोदामाईच्या अंगणामध्ये रांगतोय. आणि अशा परमात्म्याचं आपल्याला चरित्र श्रवण करायचंय. बाई माझ्या अंगणात कृष्ण खेळतो, बाई माझ्या अंगणात श्याम खेळतो, दुडू 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 कसा रांगतो ग कसा रांगतो, दुडू 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 कसा रांगतो ग कसा रांगतो, दुडू दुडू कसा रांगतो कसा रांगतो, दुडू 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 कसा रांगतो कसा रांगतो. यशोदे तानुले नानाचे नांदले,
अशा भगवान परमात्म्याच्या चरित्राचे श्रवण करायचंय. पण कोणत्या बुद्धीने? आपण ज्या भगवंताचं, तुम्हाला मी सांगते, रामायण ग्रंथ आचरण्यासाठी आहे आणि कृष्णाचं चरित्र हे उच्चारण्यासाठी. मग नुसतं उच्चारून सोडून द्यायचं का हो कृष्णाचं चरित्र? फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं का? तर नाही, ते नारायण समजून श्रवण करायचंय. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, तुम्हाला विश्वास पडतोय का बघा. एक वेळेस कृष्ण परमात्मा खूप रडू लागले. खूप रडू लागल्याच्या नंतर यशोदेने त्याला खुळखुळा दिला खेळायला. खुळखुळा खेळायला दिल्याच्या नंतर त्याने दिला फेकून, ग म्हणे मला दिला फेकून खुळखुळा. यशोदेने एक बाहुली दिली. अरे कृष्णा, ही बाहुली तरी घे ना. म्हणे अरे शांत हो ना. बाहुली दिली बाहुली फेकून. म्हणे मला 16,108 बाहुल्या घ्यायच्यात आणि तुला तुझ्या ह्या डुप्लिकेट बाहुलीचं मला काय करायचे. बाहुली दिली फेकून. कृष्णा, लाडू घे ना. लाडू घेतला आणि दिला फेकून. आणि एवढा रडायला लागला. किती रडतो? रडते माझे बाळदानी वाहदावी नारायणा. रडते माझे बाळदानी समजावी नारायणा. रडते माझे बाळदानी समजावी नारायणा. रडते माझे बाळदानी समजावी नारायणा. नाना परी समजावी ते मागिला दे खाया दे दे. नाना परी समजावी ते मागिला दे खाया दे दे. आपटोरी जरी दे, आपटोरी जरी दे. हलवी दे पाळणा. रडते माझे बाळदानी समजावी नारायणा. रडते माझे बाळदानी समजावी नारायणा. यशोदामाई समजावून थकल्या. नंदबाबा आले. नंदबाबांनाही बऱ्याच काही बाहुल्या, मोठे मोठे ते बाहुले नसतात का, ते खेळायला दिले. पण तरी काही केल्या कृष्ण समजेना. आखी गोकुळातल्या बाया आल्या कृष्णाला समजावण्यासाठी. पण तरी काही केल्या कृष्ण परमात्मा समजेनात. काही केलेला तो रडायचा थांबेना. मरस तेवढ्यामध्ये राधा तिथं आली. राधा आली आणि राधेने फक्त त्याच्याकडे बघून थोडं स्मित हास्य केलं. स्मित हास्य केल्याबरोबर एवढा मोठ्याने रडाय जो रडत होता ना कृष्णा, तो लगेच रडायचा थांबला आणि गदगद हसायला लागला. हसायला लागल्याबरोबर तिने उचलून घेतलं आणि त्याचा गालगुसा घातला. काय रे, येरी तुला बडाया मारतो म्हणे मोठ्या मोठ्या, आणि आता एवढं मोठं दाबाड उचकितो, काय झालं बमलायला? राधा म्हटली. आणि कडेवर घेतलं. घे गडे राधे घे कृष्णाला कडेवरी घे जीवाना. घे गडे राधे घे कृष्णाला कडेवरी घे गोजीरवाना. घे गड 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 राधे वाया गेले ताटी
कडेवरी घे. ते पाहितलं यशोदेने आणि यशोदेने तोंडात बोट घातलं. आतापर्यंत आपण एवढ्या वस्तू याला खेळायला दिल्या, आतापर्यंत एवढं आपण याला पदार्थ खायला दिले, तरी हा रडायचा थांबला नाही. आणि नुसती राधा आल्याबरोबर हा हसायला लागला. विठाला विठाला या ठिकाणी आमच्या सुशीलाताई मोराळे त्यांचंही आपल्या कीर्तनामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचंही जोरात टाळ्या वाजून स्वागत करा. धन्यवाद ताई. यशोदेने राधेला पाहितलं आणि राधेने कृष्णाला कडेवर उचलून घेतलं. गालगोसा घेतल्याबरोबर खतखत 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 हसायला लागला. आणि हसायला लागल्यावर यशोदा म्हणते, आतापर्यंत आपण एवढी याची विनंती केली, हा रडायचा थांबला नाही. राधा नुसती आल्याबरोबर, दारात आल्याबरोबरच हा हसायचा थांबला. काय चमत्कार केला असेल राधेने. आणि मग यशोदा माई राधेला म्हणतात, राधे हा इथं खूप रडतो ग म्हणे, तो तुझ्याकडे याला घेऊन जा, जा जरा काही तास 2 तास तुला तुझ्या घरी घेऊन जा म्हणले याला. आणि मग राधा कृष्णाला घेऊन आली, आपल्या घरी घेऊन आली. घरी घेऊन आल्याच्या नंतर लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. घरी घेऊन आल्याच्या नंतर राधेने मांडी घातली, मांडीवर कृष्णाला ठेवलं. आणि कृष्णाला ठेवल्यावर नुसती कृष्णाकडं पाहत राहिली राधा. आणि मनातल्या मनात राधा म्हणते, कृष्णा किती चांगला आहेस रे तू, किती सुंदर आहेस रे दिसायला. तो जरा थोडा मोठा पाहिजे होता रे, मोठा पाहिजे होता. आणि ते लहानसं मांडीवरचं लेकरू बोलायला लागलं, राधे हो का मग मोठा, हो का मोठा. म्हणलं राधा म्हणली, असं कुठं असतं का, कुठं मांडीवरचं लेकरू कुठं गपकन मोठं होतं का, असं कसं शक्य आहे म्हणे. तो म्हणला, तू नुसतं मोठं तर हो म्हण. राधा म्हणली, हो बरं मोठं, हो मोठं म्हटलं. आणि त्याने काय रिम रिम क्लिम क्लिमचं हा केलं. ते केलं की लगे महाराज 25 वर्षाचा तरुण झाला, 25 वर्षाचा तरुण झाला. आणि तेवढ्यामध्ये राधेचा नवरा बाहेरून आला. राधेचा नवरा बाहेरून आल्यावर आता आपली पत्नी एका 25 वर्ष वयाचा तरुण घरामध्ये, अंडोगा घरामध्ये असल्यावर कसं वाटलं असेल हो तिच्या पतीला. बाहेरून आला आणि दरवाजावर थाप मारली, राधे दार उघड. दार उघड म्हटल्यावर आता राधेचं नुसतं पाणी पाणीच झालं महाराज, नुसतं पाणी पाणीच झालं राधेचं. काय करावं तिला काही सुचेना. तिने विनंती केली, कृष्णा अरे माझा नवरा बाहेरून आलाय, तुला कळतं का नाही म्हणे, आता तू बारीक हो, पटकन लहान हो. कृष्ण म्हणला, असं कुठं असतं का, तूच मला मोठं व्हायचं सांगितलं ना. हे बघ म्हणे, बराच वेळ झालं मी आठवतो तुझा नवरा आल्यापासून मला मोठं व्हायचे मंत्र पाठ आहेत, पण बारीक व्हायचे मंत्रच विसरून गेलो, बारीक व्हायचे मंत्र विसरून गेले. राधा म्हणे, काही नाही बाबा, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे कृष्णा, लहान हो. आणि राधा पायावर लोळण घ्यायला लागली महाराज. त्याने पुन्हा रिम रिम क्लीम स्वाहा केलं की पुन्हा मांडीवर राधेच्या खेळायला लागला. आणि तेवढ्यामध्ये तिने लगेच दुधाचा काला चुरला आणि राधेला ते कृष्णाला भरवायला सुरू केले. आणि कृष्णाला भरवायला सुरू केलं. तिने घास कृष्णाच्या मुखात घातला आणि मग दरवाजा उघडला. दरवाजा उघडला, आपल्या नवऱ्याला म्हणले, तुम्हाला दम निघत नाही का हो, मोठ्याचं लेकरू घरी आलंय, नंदाचं लेकरू यशोदेचं लेकरू आपल्या घरी आलंय, त्याला जरा दुधाचा काला भरत होते, तुम्हाला दाराची कडी उघडीपर्यंत सुद्धा दम नाही निघत. आता मला सांगा, एक मांडीवर खेळणारं लहानसं लेकरू एका मिनिटात 25 वर्षाचं तरुण होतं, हे तुमच्या बुद्धीला पटतंय का? कुणाला पटतं हो? खरं वाटतंय कोणाला? बरं दुसरं उदाहरण सांगते मी. एक वेळेस असाच आणखीन कृष्ण परमात्मा रडू लागले आणि मला जेवायला दे म्हणू लागले. जेवायला दे म्हणू लागल्यानंतर यशोदा म्हणते, रोज ह्याला बळच धरून आणावं लागतं आणि बळच ताटावर बसावं लागतं, बळच जेव घालावं लागतं. आणि आज हा म्हणतो, यशोदे घराकडे, यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल, घराकडे चाल मला जेवू घाल, घराकडे साध्या गव्हाची पोळी लाटे
यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. आज याने मला जेवण मागितलं ना मी याला 56 भोग देणार. 56 भोगाचं ताट लावलं महाराज. 56 भोगाचे पदार्थ यशोदेने केले कृष्णाला खाण्यासाठी. 56 भोग. आणि कृष्ण परमात्म्यासमोर ते ताट वाढून ठेवलं. ताट वाढून ठेवलं. पुन्हा रडायला लागला. पुन्हा रडायला लागला. यशोदा म्हणली आता काय झालं कृष्णा? म्हणे आई मला एकच तोंड आहे ना, एका तोंडाने एवढे 56 भोग कसे खाऊ म्हटला. तू असं कर म्हणे हे सगळे 56 भोग एकत्रित कर. जेवढे पदार्थ आहेत ना सगळे एकत्रित कर. यशोदा म्हणली अरे दही आणि वांग्याचं भरीत कुठं एकत्रित होतं का? अरे असं कसं 6 पदार्थ एकत्रित हे कसं काय शक्य आहे म्हणे कृष्णा. हे पदार्थ माझ्याच्याने काही म्हणे वेगळे वेगळे करणं होत नाही. मग यशोदेने डोकं लावलं. यशोदेने डोकं लावलं म्हणे कृष्णा हे पदार्थ तू एकत्रित करायला लावले की मी एकत्रित केले मला सांग बरं. तुझ्या इच्छेप्रमाणे झाले का मी तुला बळजबरीने करायला लावले? कृष्ण परमात्मा म्हणले आई हे माझ्याच बळजबरीने झाले, मीच सांगितल्यामुळे झाले. विठ्ठल विठ्ठल यशोदेने सांगितलं तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व पदार्थ एकत्रित केलेत ना, मग आता तुझे तूच वेगळे करून खा ना. आणि पुन्हा कृष्ण परमात्म्याने सांगितलं म्हणे आई तुला सगळे पदार्थ एकत्रित करून दाखवतो म्हणे झाक तुझा पदर ताटावर. यशोदेने आपला पदर ताटावर झाकला महाराज. 56 भोग एकत्रित केलेले ताटावर झाकले. ताटावर झाकल्यावर पुन्हा रीम क्लीम स्वाहा काय मंत्र बोलला. पुन्हा पदार्थ सगळे एका जागेवर. आता हे तुमच्या बुद्धीला पटल का हो? आता पटतंय का? सगळे पदार्थ एकत्रित केलेले पुन्हा वेगळे वेगळे झाले हे तुम्हाला पटतं का? नाही पटणार. याचं कारण आहे हे चरित्र नारायणाचं आहे आणि नारायणाचं चरित्र आपण नरबुद्धीने श्रवण करतो म्हणून विश्वास पटत नाही. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याने अलौकिक लीला असणाऱ्या गोकुळामध्ये केल्या आणि दिव्य लीला करून भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळाचं कार्य संपून द्वारकेमध्ये समुद्रामध्येच द्वारका कृष्ण परमात्म्याने स्थापन केली. आणि समुद्रामध्ये द्वारका स्थापन करून तिथलं राज्य तयार करून कृष्ण परमात्मा एक वेळेस आपल्या सवंगड्यांना आणि गोपाळ गवळणीला भेटण्याची इच्छा झाली कृष्णाला आणि पुन्हा गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर सगळ्या गोकुळामध्ये वार्ता पसरली कन्हैया आलेला आहे, कन्हैया आलेला आहे, कृष्ण आलेला आहे. सगळं गोकुळ असणारं धावून आलं महाराज. सगळ्या गोपाळ गवळणी आल्या आणि कृष्णाला म्हणू लागल्या कृष्णा तू आम्हाला सोडून गेल्यापासून आम्हाला फार वियोग झाला रे म्हणे. आता तू द्वारकेचा राजा झाला. कसा? गड्यानो राजा की रे झाला कृष्ण सिंहासनी बसला, सिंहासनी बसला कृष्ण सिंहासनी बसला. गड्यानो राजा की रे झाला कृष्ण सिंहासनी बसला, सिंहासनी बसला कृष्ण सिंहासनी बसला. आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये सारिकाताई क्षीरसागर नगरसेवक बेड यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेली आहे. तरी सुद्धा त्यांचंही टाळ्या वाजवून स्वागत करा. धन्यवाद ताई. महिलाच्या कार्यक्रमामध्ये फार गुणीजन महिला आणि अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले पुरुषही आणि महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. गोकुळातले गोपाळ कृष्ण परमात्म्याला म्हणू लागले गड्यानो राजा की रे झाला कृष्ण सिंहासनी बसला. कृष्णा आम्ही ऐकून आहेत म्हणे तो द्वारकेचा राजा झाला रे, द्वारकेचा राजा झाला पण आम्हाला तो विसरून गेला. कृष्णाने सांगितलं अरे तुमची आठवण आली मला म्हणूनच तुम्हाला भेटायला आलो ना. ठीक आहे तू आलास ना, पण आम्ही असं ऐकलं की तो फार मोठा कीर्तनकार आहेस, फार मोठा वक्ता आहेस म्हणे. आम्हाला तुझं प्रवचन ऐकण्याची इच्छा आहे. जरा 1-1.5 तास प्रवचन करतो का? कोण म्हणतात? हे भोळे भाबडे गोपाळ गवळणी कृष्ण परमात्म्याला म्हणतात. 1-1.5 तास तुझं प्रवचन आम्हाला ऐकायचं आहे म्हणे. कृष्णा जरा प्रवचन कर. आणि मग
असं स्टेज टाकण्यात आलं. त्या स्टेजवरती कृष्ण परमात्मा बसले आणि कृष्ण परमात्मा बसून भगवंताने एक श्लोक घेतला. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, किंवा सर्वा घटी राम देहादेही एक, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वरहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेह चाहं. कोण बोलतंय हा श्लोक? कृष्ण परमात्मा. आणि कृष्ण परमात्म्याचं प्रवचन सुरू झालं. कृष्ण परमात्मा म्हटले, ही सगळी जगतामध्ये माया माझी आहे, सर्व चराचरामध्ये मी व्याप्त आहे, मी अणुमध्ये आहे, मी रेणूमध्ये आहे, मी काष्टामध्ये आहे, मी पाषाणामध्ये आहे. हरि रूप जय दृष्टि दिश हरि रूप जय दृष्टि दिश हरि रूप जय दृष्टि दिश हरि रूप. पूजा दान जप नाही त्याची, पूजा दान जप नाही त्याची, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. भगवान परमात्मा सांगू लागले, मी जळामध्ये आहे, मी काष्टामध्ये आहे, मी पाषाणामध्ये आहे, मी सर्वत्र ठिकाणी समान आहे. भगवान कृष्ण परमात्म्याचं असं मोठमोठ्याने प्रवचन सुरू झालं महाराज व्यासपीठावर. आणि हे प्रवचन ऐकायला एक वृद्ध गवळण होती, म्हातारी गवळण बसलेली बरं का ताई. म्हातारी गवळण बसलेली होती, ती मध्येच उठून उभी राहिली आणि कृष्णाला म्हणू लागले, ए बडबड्या, बंद कर म्हणे तुझं हे प्रवचन. काय बडाया मारतो म्हणे तू? अरे तू विसरला असेल कदाचित, मी लहान वयामध्ये मी काय केलंय, पण मी विसरले नाही तुला. काय तू बडाया मारतो मोठमोठ्या? ह्याच बडाया अभंगाच्या दुसऱ्या चरणातली गवळण सांगते. काय बराई दिखावत मोही, 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 काय बराई दिखावत मोही. जानत हो प्रभु बन तेरा सबई, जानत हो प्रभु बन तेरा सबई, काय बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत मोही, बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत मोही. गवळण म्हणते, कृष्णा अरे लहान वयात तू दही दूध तूप लोणी चोरून खाल्लोस आणि या ठिकाणी तू फार मोठ्या मोठ्या व्यासपीठावर बडाया मारतो. अरे तू कसा आहेस म्हणे? तू एक नंबरचा चोरटा चोर आहेस. कारण तू काय केलंस? चोरून दही दूध तूप लोणी तू खाल्लंस. तूच नाही तर सगळे असणारे गोकुळामधले गोपाळ जमवायचास आणि गोपाळ जमून प्रत्येकाच्या घरोघरी जायचास आणि घरोघरी जाईन दही दूध तूप लोणी चोरून खायचा. नाही दिलं तर तू त्याच्या घरी चोरी करायला रात्रीचा जायचा आणि चोरून दही दूध तूप लोणी खाऊन तू सगळ्या घरामध्ये दह्या दुधाचा राडा करायचास. असा तर तू एक नंबरचा चोरटा चोर आहे. अभंगाचं प्रथम चरण. चुरा चुरा कर माखन खायो, चुरा चुरा कर माखन खायो, चुरा चुरा कर माखन खायो, चुरा चुरा कर माखन खायो. गौलन कानंद कुमार
पाळते, पण तू कसा आहेस म्हणे, तू एक नंबरचा चोरटा चोर आहे. आणि चोर कुठं व्यासपीठावर एवढ्या मोठ्या बडाया मारीत असतो का? एकट्यानेच नाही चोरी केली तू, तर तू लहान लहान लेकरं जमवायचं आणि गोकुळात चोऱ्या करायचा. तू असला चोर आहे. आणि एवढंच नाही तर तू बाहेर चोऱ्या करायचा. बाहेर चोऱ्या करायला गेल्यामुळे यशोदा थकली आणि थकल्यामुळे यशोदेने काय केलं, तुला सांगितलं कृष्णा बाहेर चोऱ्या करायला जाऊ नको. मग तू म्हणला ठीक आहे, मग तू घरी थांबला. पण तू असा एक नंबरचा चोर आहेस, खोडकर आहेस म्हणे, तू घरात चोऱ्या सुरू केल्यास. गवळण म्हणते, हा ती वृद्ध गवळण कृष्णाला म्हणते, एवढा मोठा समाज जमलाय म्हणून मी तुझं लय मोठं सांगत नाही, थोडंसं सांगते ऐक. घरात चोऱ्या सुरू केल्यास आणि म्हणून तुला यशोदेने उकळाला बांधलं. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये गवळण सांगते. ओर बात सुनऊ खसुगला सुन आत उखल सुगला और बात सुन उखल सुगला और बात सुन उखल सुगला बांधली गा तू आपण गोपाला बांधलिया तू काय कराई दिखावत मोही काय कराई दिखावत मोही. या ठिकाणी आपल्या महिला जागतिक दिनानिमित्त या कार्यक्रमामध्ये बीडच्या अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिला आलेल्याच आहेत. पण तरीसुद्धा आज आत्ता या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे अशा देशमुख मॅडम, जिल्हा क्रीडा अधिकारी बीड, या ठिकाणी त्याही कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. त्यांचं हे टाळ्या वाजवून स्वागत करा. जोरात टाळ्या वाजवा, अशा फुसक्या फटाक्यासारख्या टाळ्या वाजू जाऊ नका. ती गवळण म्हणते कृष्णा, और बात सुन उखल सुगला बांधलिया तू आपण गोपाला. अजून सांगते म्हणे ऐक, यशोदेने तुला उकळाला बांधलं होतं, पण तू असा खोडकर आहेस म्हणे. यशोदेने तुला मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन तुला स्तनपान करत असताना चुलीवरचं दूध उतू गेलं. आणि चुलीवरचं दूध उतू गेल्यावर यशोदेने तुला खाली ठेवलं आणि खाली ठेवल्यावर यशोदा चुलीवरचं दूध उतरण्यासाठी गेली. कारण बायांचा दुधामध्ये लय जीव असतो. शेण, साई, उतरंड आणि जावाई, त्याच्यामध्ये नाकाचा मोती ठेवी गहाण, पण राखी जावयाचा मान. मग 2-2 दिवस म्हशीला पाणीसुद्धा पाजणार नाही, जावई यायचं आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये दूध आलंच ना, नाही का, दुधावर फार जीव. दुधाचं पातेलं चुलीवर होतं, ते दूध उतू गेल्यामुळे यशोदेने कृष्णाला खाली ठेवलं आणि खाली ठेवून दुधाचं पातेलं उतरण्यासाठी गेली. कृष्ण परमात्म्याला राग आला, माझ्यापेक्षा माझ्या आईचं प्रेम एवढं दुधावर आहे म्हणे, मला खाली ठेवून. त्याने असं केलं, सगळं दही दूध घरातलं खाल्लं आणि सगळे मडके फोडून टाकले. आणि एक शिंक्यावर मडकं टांगलेलं होतं, ते काही मडकं लोण्याचं त्याच्या हाताला येईना. त्याने उकळी पालती घातली आणि त्या उकळीवर उभा राहिला आणि उकळीवर उभा राहून त्या शिंक्यातलं लोणी खाऊ लागला. आणि ते लोणी खात असताना तेवढ्यामध्ये यशोदा आली. यशोदा म्हणली, कृष्णा अरे हे काय करतोस म्हणे, सगळे मडके फोडले, सगळा तो दह्या दुधाचा सडा केलास, थांब 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 तुझ्याकडे बघते म्हणे. हातात काठी घेतली आणि कृष्णाच्या मागं लागली. एवढी धावायला लागली कृष्णाच्या पाठीमागं. कृष्ण पुढे पळू लागला आणि यशोदा त्याच्या पाठीमागे पळते. दोघांमध्ये फक्त एक हातच अंतर आहे महाराज, पण तरी कृष्ण काही केल्या तिच्या हाताला येईना. फक्त एक हातच मध्ये अंतर आहे, पण तरी हातात येईना. याला काही वेगळंच कारण आहे. यशोदा शेवटी धापा टाकू लागली. थकली यशोदा, कुठपर्यंत आपल्या आईला त्रास द्यायचा, म्हणून त्याने बांधून घेतलं महाराज. कृष्ण परमात्म्याने बांधून घेतलं. बांधून घेतल्याच्या नंतर उकळीला यशोदेने कृष्ण परमात्म्याला बांधलं आणि यशोदा कामामध्ये निघून गेली. काम करत असताना कृष्ण परमात्म्याने ती उकळी फरफर 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 ओढत नेली. यमुनेच्या काठापर्यंत कृष्ण परमात्मा आले. 2 वृक्ष होते, त्या 2 वृक्षाच्या मध्यभागून, आता याला काही लीला करायच्या असल्या म्हणजे त्याच्याच हातात सगळे सूत्र आहे, तो काहीतरी कार्यक्रम करतच असतो नाही का, पुढं काहीतरी कार्य करायचं असल्याच्या नंतर. आणि म्हणून 2 वृक्षाच्या मध्यभागून त्याने उकळी ओढली. जशी दोन्ही वृक्षाच्या मध्यभागामधून उकळी ओढली
तसे काडकन दोन्ही वृक्षाचा आवाज झाला आणि दोन्हीही वृक्ष उन्मळून पडले. तेच असणारे मणिग्रीव आणि नलकुबेर हे दोन असणारे वृक्ष होऊन पडलेले कुबेराचे पुत्र होते. त्यांचा उद्धार झाला आणि उद्धार करून कृष्ण परमात्माला ही गवळण बोलते बघा. गवळण म्हणते, कृष्णा असा तू खोडकर आहेस की तुला यशोदेने उकळाला बांधलं होतं. आणि एवढंच नाही, तू बाहेर खोड्या करत होता, घरात खोड्या करत होता. सगळं गोकुळ नगरी त्रस्त झाली. सगळे गोकुळ नगरीतले लोक त्रस्त झाले. आणि मग तुला यशोदेने काय केलं? तुझ्या हातामध्ये काठी दिली, खांद्यावर घोंगडी टाकली आणि तुला असलं वनामध्ये भनभन 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 गाई चारायला पाठवलं. गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ घडीवार. अभंगाचं शेवटचं चरण. फेरत बन बन गाऊ धराव. चरावत फेरत बन बन गौवा चराव. फेरत बन बन गौवा चराव. टाळ टाळ. कहे तुकया बंधूल करिलेले हात. कहे तुकया बंधू लकरिलेले हात. काय बराई दिखावत मोही. काय बराई दिखावत मोही. लकरिलेले हात. कहे तुकया बंधू लकरिलेले हात. काय बराई दिखावत मोही. जानत हो प्रभु बन तेरा सबई.
कनकानंद कुंवर कन्हैया काय बढ़ाए दिखावत मोहे जानत हूँ प्रभु पना तेरा सबही और बात सुनऊ कल सुगला बांध लिया तू अपना गोपाला फेरत बन बन गौवा चरावता कहे तू कया बंधुल करी ले हाथ काय बढ़ाए दिखावत मोहे जानत हूँ प्रभु बना तेरा सबही. सर्वांनी सरळ सरळ असा अभंगाचा भावार्थ मी सोडवण्याचा प्रयत्न केला. एक दोन खोड्या पाहून आपल्याला सेवा समाप्त करायचे. या ठिकाणी आमचे आदरणीय ज्येष्ठ बंधू मस्के साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करा. धन्यवाद साहेब. सर्वांनी वरती हात घ्या, ताईट हात वरती करा आणि प्रेमाने भजन करायचं. ताईट हात वरती घ्या. भाऊ कॅमेरा समाजाकडे फिरवा. जे हात वरती घेणार नाही त्यांच्या काकेत गलोला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कुच्चरपणा करेल त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. तुम्ही म्हणाल बरं झालं आमचा शेजारी लय आगाऊ आहे. ताईट हात वरती. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हात खाली घेऊ नका. हात पकवाज आणि टाळी. आधी पकवाज नंतर टाळी. दोनदा पकवाज दोनदा टाळी. टाळी एक साथ. हा या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीचे सूर्य म्हणायला काही हरकत नाही. आणि सूर्य कधी तळ हाताने झाकला जात नसतो नाही का. या ठिकाणी आपले डोकेसर सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं आपल्याला पुन्हा स्वागत करायचंच आहे. एक दोन खोड्या सांगते आणि खोड्या सांगून आपली सेवा समाप्त करते. विठ्ठल विठ्ठल कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये अशा दिव्य आणि अलौकिक अशा प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. आणि दही दूध खाण्याच्या निमित्ताने कृष्ण परमात्मा गोपिकांचं फक्त चित्तहरण करण्यासाठी प्रत्येक घरोघरी जायचा. मला सांगा कृष्णाच्या घरी का गाई कमी होते का हो? नंद बाबाच्या घरी गाई कमी होत्या का महिलांनो? 9 लाख गाया होत्या. 9 लाख. आणि 9 लाख गायांचं दूध म्हणजे नदीला पूर आलेला असायचा दुधाचा. एवढं दूध होतं नंदबाबाच्या घरी. तरी सुद्धा हा बाबा शेजाऱ्याच्या घरी गोकुळामध्ये दही दूध लोणी चोरून खाण्यासाठी जायचा. कशा करता? फक्त गोपिकांचं चित्तहरण करण्याकरता. आणि मग गोपिकांचं चित्तहरण झालं की कृष्ण परमात्म्याला पाहितल्याबरोबर अशा काही गोपिका बोलून जायच्या महाराज की हातातलं काम टाकून ओठाची लाली त्या भांगात भरायच्या आणि भांगातला शेंदूर त्या ओठाला लावायच्या. दीवानी बनी हरम मुरली कनाद दीवानी बनी गौळन मुरली कनाद दीवानी बनी गौळन मुरली कनाद दीवानी बनी गौळन दीवानी बनी दीवानी बनी
सिंधे काजल लगाते चली बेल का दूध मिश्री सिर पे काजल लगाते चली सिर पे काजल लगाते चली सिर पे काजल लगाते चली मुरली के राय दीवानी बनी गौरन मुरली के राय दीवानी बनी गौरन मुरली के नाद दीवानी बनी तरी सुद्धा भांड्यातलं पाणी ओतून द्यायची आणि कृष्णाला पाहण्यासाठी पाणी भरायला घागर घेऊन जायची. सासू म्हणायची अगं सुनबाई पाणी आहे ना, पाणी आहे तर कुठं चालली. ती सांगायची नाही पाणी पे घागर घेऊन निघाली. क्या बात आहे. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण हसत खुद मोडीत डोळे हसत खुद मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाची लखदेवीने प्रभात गाई आई नंद अंगारी घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. सासूबाई सांगायचे सुनबाई टाळी वाजव जरा जरा. तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं हे सुद्धा मर्दाचं काम लागतं स्टेजवर उभं राहायला. विठ्ठल विठ्ठल सासूबाई म्हणायचे सुनबाई पाणी आहे तरी तो चालली कुठं. सुनबाई सांगायचं सासूबाई प्यायचं पाणी संपलंय म्हणून प्यायचं पाणी घेऊन येते आणि पाण्याचा हंडा भरून आणायला निघायची. पाण्याचा हंडा भरून आणायला आली फक्त कृष्णाला पाहितलं की पाहितल्याबरोबर एवढी पागल झाली महाराज. एक गवळण तर इतकी पागल झाली की ती बाजाराला आलेली गवळण काही पाण्याला आलेली गवळण विसरून गेली की आपण काय कार्याला आलोत. आपण बाजाराला आलोत की पाणी भरायला आलोत की कुणाशी गप्पा मारायला आलोत हेही विसरून गेले. आणि एक गवळण अशी की ती गवळणीने कृष्णाला लांबून पाहितलं आणि लांबून पाहितल्याबरोबर तिचा पाय असा एक पुढे तसाच पाय आहे. बाजारची पिशवी तिच्या हातामध्ये तशीच पिशवी तिच्या हातामध्ये डोक्यावर पदर आहे आणि एका ठिकाणी दृष्टी लावलेली. त्याच ठिकाणी तिची दृष्टी हलत नाही चालत नाही बोलत नाही डोलत नाही काहीच नाही. बाजारातले लोक आलेले काय म्हणायचे पागल तर झालेली नसेल बाई. काही तिला चिमटा घ्यायचे काही धक्का मारायचे. ही अशी वेड्यासारखी उभी काय भरल्या बाजारामध्ये. स्त्री जातीने एकटीने घराच्या बाहेर पडू नये आणि ही तर बाई एकटी बाजारामध्ये आलेली आहे आणि आले ते आले बाजार भरूनही घरी जायना लवकर. ही बाजारामध्ये अशी वेड्यासारखी उभी काय. तुकोबारायने ते लांबूनच पाहितलं आणि लांबून पाहितल्या तुकोबारायांच्या लक्षात आलं आणि तुकोबाराय त्याच्या जवळ आले. जवळ आल्याच्या नंतर तिला तुकोबाराय म्हणतात ए बाई अगं तू अगं पागल झाल्यासारखी अशी भरल्या बाजारात वेड्यासारखी का उभी आहेस. तू तुझ्या घरी का जात नाही. ती म्हणते महाराज मै भूली घर जाने मै भूली घर जाने मै भूली घर जाने मै भूली घर जाने गोरस बेचने आए हाथ गोरस बेचने आए हाथ गोरस बेचने आए हाथ मै भूली मनमोहन लाल कान्हा रे मनमोहन लाल. तुकोबाराय म्हणतात तू अशी उभी आहेस का. त्यावेळेला ती म्हणते मै भुली घर जाने वाट. महाराज मला माझं घर कोणीकडं आहे हे सुद्धा आठवत नाही. माझं घर कुठे आहे मी हे विसरून गेले महाराज.
तुकोबाराय म्हणले, हे कर म्हणे, तुला तुझ्या घराचा रास्ता सांगता येईल का? मी तुला तुझ्या घराच्या रस्त्याला लावून देतो, पण तुला तुझ्या घराचा रस्ता सांगता येईल का? तिने सांगितलं, नाही महाराज, मला माझ्या घराचा रस्ता सुद्धा सांगता येणार नाही. तुकोबाराय म्हणले, अगं असं कर, तू हा पाय उचल, डावा पाय उचल आणि पुढे टाक आणि तू तुझ्या घरी जा. तिने महाराज डावा पाय उचलला आणि डावा पाय उचलून असाच वर धरला. तिला पाय सुद्धा टाकायचा सुचना, एवढी पागल झाली होती. पाय टाकायचा सुद्धा सुचना. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, अगं बाई, हा उचललेला पाय तू असा टाक. ती म्हणते, महाराज, कहा पगडारो देखे अनेरा, देखे तो समा ओहिने घेरा. महाराज म्हणे, मला जिथं पाय टाकायचं आहे तिथं सुद्धा, त्या जागेवर सुद्धा मला कृष्णच दिसतोय, तर मी पाय टाकूच कुठं? अशा प्रकारे गोपिकांचं चित्तहरण भगवान परमात्मा करू लागले. विठ्ठल विठ्ठल आणि काही गोपाळ कृष्ण परमात्म्याने जमा केले. ते गोपाळ असे वाळून गेलेले होते गोकुळामधले. कृष्णाने विचारलं, का रे? म्हणे, तुमचे आईवडील तुम्हाला काही दही दूध तूप लोणी खायला देत नाही का? त्या गोपाळाने सांगितलं, कृष्णा, आमचे आईवडील म्हणे दही दूध तूप लोणी हे सगळं मथुरेला विकायला नेतात, कंसाच्या दबावाखाली आम्हाला खायला देत नाहीत म्हणे, त्याच्यामुळं आम्ही असे खराब झालो. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, असं करा, तुमच्या घरचे तुम्हाला खायला देत नाहीत ना, उद्यापासून तुम्ही माझ्यासोबत चला, तुम्हाला मी आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पण माझे मागे मागे येत असताना हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू, हा, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला. कोणी कोणाशी ना बोला, कोणी कोणाशी ना बोला, कोणी कोणाशी ना बोला. हळूहळू चला, 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 हळूहळू चला. कृष्णाने सांगितलं, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. जो परमार्थात मोठ्याने बोलतो त्याला परमार्थ साध्य होत नाही, म्हणून परमार्थामध्ये हळू बोलावं लागतं. हळूहळू बोललं तरच दही दूध खायला भेटल, मोठ्याने बोललात तर मिळणार नाही. आणि मग चोरी करायला दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली. कृष्णाने सांगितलं, हे बघा, आजपासून आपल्याला चोरी करायची, पण चोरी करायला जात असताना काही वस्तू सोबत घ्याव्या लागतात. कोणत्या? म्हणे खडे, सराटे, माती आणि काठी सोबत घ्यावी लागते. गोपाळ म्हणले, कृष्ण, आतापर्यंत आम्ही चोर भरपूर ऐकले, लई चोर आहे जगामध्ये, सगळे चोर आम्ही ऐकून आहोत, पण चोर कुठं खडे, सराटे, माती आणि काठी हातामध्ये घेऊन चोरी करायला गेलेले आम्ही कधीच ऐकले नाही. कृष्णा म्हणे, कृष्णा, ही काठी कशा करता लागते? कृष्णाने सांगितलं, आपण ज्या घरी चोरी करायला जातो तिथं जर समजा एखादं मडकं उंच शिंक्यावर टांगलेलं असेल तर त्या शिंक्याला छिद्र पाडायचं काठीने आणि मग लोणी खायचं, त्याच्याकरता काठी लागते. गोपाळ म्हणती चक्रपाणी, चोरी कर्म ऐकिले श्रवणे, परी खडे सराटे मृतिका घेवणे, नरिघो आजी नरिघो कोणी देखिले. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, या काठीने छिद्र पाडायचं आणि मग लोणी खायचं. बरं म्हणे, हे खडे कशा करता? खडे, ज्या घरी आपण दही दूध लोणी खायला जातो ना, त्या घरात जर अंधार असला तर आपल्याला ते मडकं दिसणार नाही, मग चारी दिशेला हे खडे फेकायचे, जिथं खड्याचं त्या मटक्याचा आवाज येईल त्या दिशेला समजायचं इथं मडकं आहे, म्हणून त्याच्याकरता खडे. बरं म्हणले, माती कशा करता कृष्णा? आणि मग आपण दही दूध लोणी खायला लागलो ना, त्यावेळेला दही दूध लोणी खात असताना जर एखादी गवळण जागी झाली, आपल्या पाठीमागं जर काठी घेऊन लागली, तर ही माती तिच्या डोळ्यामध्ये फेकायची आणि मग ती डोळे चोळल. ते डोळे चोळेपर्यंत आपण पलायन होऊन जायचं, आपण पळून जायचं, अशी कृष्णाने युक्ती सांगितली. एक गोपाळ म्हणला, कृष्णा, ती जर चष्मा घालून आली तर? कृष्ण परमात्म्याने सांगितलं, ती जर चष्मा घालून आली तर मग हे पुढे, तिच्या पुढे हे सराटे फेकायचे.
सराटे फेकले की तिच्या पायामध्ये हे सराटे मोडतील. मग दुसरा गोपाळ म्हणला, कृष्णा ती जर चप्पल घालून आली तर? कृष्णाने सांगितलं, जेवढं सांगितलं तेवढंच करा. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे लहान लहान गोपाळ आणि गवळणी घेऊन कृष्ण परमात्मा गोपाळांसमवेत असंख्य लीला आणि खोड्या करू लागले. खोड्या करत असताना लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन घोडा करी 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 मन मोहन मन मोहन 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 घोडा करी मन मोहन मन मोहन 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 घोडा करी मन मोहन मन मोहन 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 घोडा करी मन मोहन 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 घोडा करी मन मोहन. कृष्ण परमात्म्याच्या दिव्य लीला असणाऱ्या गोकुळामध्ये सुरू झाल्या. दही दूध तूप लोणी प्रत्येक घरोघरी जायचे आणि सर्व गोपाळ असणारे दही दूध तूप लोणी खाऊन दह्या दुधाचा सडा करायचे. आणि प्रत्येक गवळण गाराणं घेऊन यशोदेकडे जायची. कृष्णाचं गाराणं सांगू लागायची, पण कोणत्याच आईला आपल्या मुलाचा विश्वास पटत नसतो की माझं लेकरू खोडकर आहे म्हणून, नाही का. ते डांबरीच्या कडेसारखं का असाना, तव्याच्या पाटीसारखं का असाना, नाकातून गंगा जमुना वाहत का असाना, नाही का. ढेरी पुढं आलेली असते काही लेकरं, एखाद्या लेकराची ते ढेरी पुढं आलेली, ढेरीवर दुधाचा काला सांडलेला, नाकातून गंगा जमुना वाहते आणि ते कुत्रं ढेरी चाटीत असतं आणि ती तरी म्हणते बघा ना माझा वाघ किती सुंदर दिसते. आता कोणत्या आईला जरी सांगितलं ए बाई तुझा मुलगा खोडकर आहे, तरी त्याच्या आईला पटेल का? यशोदा म्हणते माझा मुलगा तसा खोडकर नाही, तुम्हीच ढालगज आहेत, तुम्हीच माझ्या कृष्णावर आळ घेतात. 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझा खेळ गे अंगणी माझा खेळ अंगणी माझा खेळ अंगणी माझा खेळ कालटिकाच गे ताळ गे गोकुळच्या नारी कालटिकाच गे ताळ गे गोकुळच्या नारी कालटिकाच गे ताळ गोकुळच्या नारी कालटिकाच गे ताळ गोकुळच्या नारी. यशोदा म्हणते तुम्ही खोटं बोलत आहात, तुम्हीच माझ्या कृष्णाचा चेंडू लपून ठेवता, तुम्ही माझ्या बाळाची विट्टी लपून ठेवता, तुम्हीच खोड्या करता आणि तुम्ही माझ्या छोट्याशा 5 वर्षाच्या लेकरावर आळ घेता. तुम्हाला लाजबीज अशी काही वाटत नाही का? त्यावेळेला एक गवळण पुढं आली आणि यशोदेला म्हणते ए यशोदे लय नाकाने वांगे सुलती म्हणे, रोज तुझं पोरगं घरी येतंय, आमच्या दह्या दुधाचे मडके फोडतंय, कधी दही दूध लोणी खाल्लं की माझ्या तोंडाला हात पुसतंय, कधी सुनाच्या तोंडाला हात पुसतंय, दोघीचं सकाळी भांडण लावून देतंय, कधी आमच्या घरात जातंय तर आमच्या सुनेबरोबर खेळ खेळतंय. तू लय नाकाने वांगे सोलती ना, उद्या मुद्द्यासही तुझं पोरगं तुझ्याजवळ पकडून आणते म्हणे, ये माझ्या घरी चोरी करायला. उद्या तुला नाही बांधून आणलं ना कृष्णा, माझ्या नावाची असणारी ठकूबाईच नाही, मला ठकूबाईच म्हणू नको म्हणे. कृष्ण परमात्मा म्हणले गोपाळांनो हिचा घर नंबर टिपून घ्या रे, उद्या हिच्या घरी जाऊ चोरी करायला. गेले महाराज. दुसऱ्या दिवशी पण ही असणारी गवळण आपल्या पती शेजारी झोपलेली होती. पती शेजारी झोपलेले असताना त्याने भरपूर दही दूध तुपलोनी सगळ्या गोपाळांनी खाल्ले, सगळे मडके फोडले, सगळ्या दह्या दुधाचा राडा केला आणि जाता जाता कृष्णाने विचार केला मला बांधते म्हणली होती ना, थांब तुलाच बांधतो म्हणे, मला बांधून दाखवते ना. दिली याच्या तिच्या वेणीची आणि याच्या दाढीची गाठ बांधून दिली. गवळणती सरियाली दाबुनी याने गबाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी लोणीची गाठ बांधुनी गाठबाई कोणाशी सुटेना गाठबाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सोसू दिला ना यशोदे
सकाळी पहाटे 4 वाजले महाराज. 4 वाजल्याच्या नंतर 4 वाजता ती गवळण दही करायला उठली, घुसळण करायला. उठल्याच्या नंतर तिच्या वेणीला जरा झटका बसला. झटका बसल्यावर ती म्हणे असं काय करता हो, 4 वाजल्या ना, माझी वेणी का वडता? ती म्हणे अगं मी तुझी कशाची वेणी वडतो, तूच माझी दाढी वडते, तूच माझी दाढी वडते म्हणे. ती म्हणे अगं हो नाही. दोघांनी चापून पाहितलं, प्रकाश करून पाहितलं तर दाढीची वेणीची गाठ बांधलेली, दाढीची वेणीची गाठ बांधलेली पाहितली. मला सोडून पाहितली दोघांनी, पण काही केल्या गाठ सुटेना. त्यावेळेला तो गवळी म्हणला हे बघ गाठ तर काही सुटेना, हिला कापून बघू म्हणे, तिथली विळी आण जरा. विळी आणाय ती एकटी उठली की यालाही उठावं लागायचं. एकटीला कुठं विळी आणता येते, चला ना मग तुम्ही बी. विळी आणायला दोघंच. कापून बघितली महाराज तरी गाठ काही कापेना. शेवटी तो म्हणला गाठ कापेना, आता जाळून पाहू. माचीस घे बरं जरा म्हणे. माचीस ठेवलं होतं फ्रीजमध्ये, घे म्हटलं की ती उठली. ती म्हणे चला ना मग. दोघंही जाळून पाहितली महाराज गाठ तरी जाळेना. कारण नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयंत्या पुनः शोषयती मारुतः. परमात्मा ज्याला मारतो त्याला कुणीच ज्याला परमात्मा ज्याला मारतो त्याला कुणीच जगू शकत नाही, आणि परमात्मा ज्याला जगवतो त्याला कोणीच मारू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. ही गाठ ब्रह्मांडाच्या मालकाने मारलेली, आणि म्हणून आजही भगवंताच्या साक्षीने पती पत्नीची गाठ बांधल्या जाते. आणि जिथं भगवंताच्या साक्षीने पती पत्नीची गाठ बांधली जाते ना, ती गाठ कितीही भांडण होत्या नवरा बायकोचं कधी सुटत नाही. आणि जे मंदिरात जाऊन किंवा आजूबाजूला लव्ह मॅरेज करून गाठी बांधल्या जातात ना, त्या 1-2 वर्षात घटस्फोट. विठ्ठल विठ्ठल. आता ही भगवंतानेच गाठ बांधलेले, काही केल्या सुटे ना महाराज. त्यावेळेला पहाटच्या 6 वाजल्या. 6 वाजल्या तरी अजूनही गोपाळन ही गवळण झोपलेले. शेजारचा एक गवळी आला. तो म्हणला ओ रामभाऊ 6 वाजल्यात उठा, वासरं ओरडतायत, गाईला पिण्यासाठी उठा. महाराज कसं बस दोघं हे दरवाजासमोर आले आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर हे भलतं सोंग त्याला दिसलं त्या गवळ्याला. गवळी म्हणे काय झालं, काय झालं म्हणे आम्हालाही सांगता येणार नाही, गाठ कोणी बांधली. कळून चुकलं की ही भगवंताने बांधलेली आहे, नंदाच्या मुलाने बांधलेली आहे. त्या गोपाळाने सांगितलं तुम्ही त्याच्याकडे गेल्याशिवाय ही गाठ सुटणार नाही, तुम्हाला त्यालाच शरण जावं लागेल. आणि मग गोपाळ आणि ती गवळण निघाले महाराज. पण अशी फजिती झाली दोघांची. गवळण उंच होते आणि गोपी ठिंगणा होता. आता दाढीची आणि वेणीची गाठ बांधल्या पुढं कुणाला चालावं लागन? आता आपणच पुढे आहेत, टेन्शन घेऊ नका. आणि काही दिवसांनी तर सगळे आपणच पुढे होणार आहेत. आपल्या पाठीमागं हे आहेत नवरदेव. विठ्ठल विठ्ठल. दाढी वेणीची गाठ बांधल्याच्या नंतर गवळण पुढे आणि तो गोपी ठिंगण्या. आणि गोपी ठिंगणा असल्यामुळे त्याला अशी दाढीवर करून चालावं लागायचं. दाढीवर करून चालला की त्याला कधी दगड आला की ठेस लागायची की खाली पडायचा. तो म्हणायचा अगं दम्मानी चल ना. बाकीचे लोक म्हणायचे बघा हे सोंग, गवळण पुढे गोपी मागे, बायको पुढे नवरा मागे. विठ्ठल विठ्ठल. शेवटी नंदाच्या वाड्याला आले महाराज गोपाळ आणि गवळणी. नंदाच्या घरी आल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याला विनंती केली गोपाळाने. आणि त्या गवळणीने म्हणे कृष्णा हे गाठ तुझ्याशिवाय कुणालाही सुटणार नाही रे बाबा, तुला मी शरण आलोत. मी बोलले कृष्णा तुला, पण मी माफी मागते देवा. आज मी ओळखून चुकले की तू ब्रह्मांडाचा अधिपती आहे, तू ब्रह्मांडाचा मालक आहे. आजपासून मी कधीच तुला बांधण्याच्या राड्यात पडणार नाही बाबा. सोड म्हणे, तुझ्या पाया पडते. आणि मग कृपादृष्टी केली. कृपादृष्टी केल्याबरोबर नुसतं कृष्ण परमात्म्याने पाहितलं गाठीकड, पाहितल्याबरोबर गाठ सुटली महाराज. अशा असंख्य असणाऱ्या दिव्य लीला भगवान कृष्ण परमात्मा करू लागले, खोड्या करू लागले. एक एक गवळण यायची आणि यशोदेला गारणं सांगायची. एक गवळण म्हणायची यशोदे मी सकाळी उठून दारापुढं रांगोळ काढली, तुझा कृष्ण आला. त्या रांगोळीवर तुझ्या कृष्णाने लघुशंका केली. तुला बरं काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी, वरी मुते चक्रपाणी, वरी मुते चक्रपाणी. अष्टदळ काढिले वरी मुते चक्रपाणी, चक्रपाणी.
वरी मुते चक्रपाणी. अशा प्रकारे ती गवळण सांगते यशोदे, आज मी रांगोळ काढली तुझ्या कृष्णाने लघुशंका माझ्या रांगोळीवर केली, हे तुला बरं दिसतंय का यशोदे? दुसरी यायची आणि दुसरी गवळण म्हणायची, यशोदे आज तुझा कृष्ण माझ्या घरी आला, घरी येऊन सगळे दही दूध खाऊन माझ्या सगळ्या घरामध्ये दह्या दुधाचा राडा केला. तिसरी आली की तिसरी म्हणायची, माझ्या मुखालाही तुझ्या कृष्णाने दही लावलं, सुनेच्या मुखालाही लावलं आणि दोघीमध्ये भांडण लावून दिलं. आता यशोदे आम्हाला गोकुळात राहावंसंच वाटत नाही. त्याला यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगा रहावे का जावे. बस म्हणे, आता काही आम्हाला सहन होत नाही तुझ्या पोराच्या खोड्या, आता आम्ही गोकुळ सोडून जाणार आहेत म्हणे. त्यावेळेला यशोदेने कृष्णाला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला आणि पाठीवरून हात फिरून यशोदा म्हणते, खोड्या नको करू माझे बाबा, 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 खोड्या नको करू माझे बाबा. यशोदेने समजावून सांगितलं कृष्णाला, कृष्णा अरे म्हणे कुठपर्यंत खोड्या करतो, रोज एक बाई माझ्या दाराला येते, माझ्या उंबऱ्याला साल ठेवली नाही रे म्हणे, खोड्या करू नको. कृष्णाने सांगितलं, आई आता तुझी शपथ, उद्यापासून खोड्या करणार नाही. आपल्या घरी का कमी का दही दूध म्हणे, आपल्या घरी खाना. मग तेव्हापासून कृष्ण परमात्म्याने घरात खोड्या करायला सुरुवात केली. खोड्या करायला सुरुवात केल्याच्या नंतर काही केल्या कृष्ण परमात्मा ऐकत नाही. त्यावेळेला यशोदेने गणपती बाप्पाला नवस केला, म्हणे गणपती बाप्पा कृष्ण माझा काही केले ऐकत नाही, माझ्या मुलाला खोड्या करू देऊ नको. 1 महिना म्हणे तुझं मी व्रत करेल, चतुर्थीचा उपवास करेल म्हणे, माझ्या लेकराला खोड्या करून देऊ नको. कृष्णाला वाटलं जरा गणपती बाप्पालाही मान द्यावा आणि म्हणून 1 महिनाभर कृष्णाने खोड्याच नाही केल्या. यशोदेला वाटलं गणपती बाप्पा नवसाला पावले, म्हणून एक दिवस यशोदेने हाराभर मोदकाचं ताट भरवलं आणि गणपती बाप्पांच्या समोर आणलं आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा या मोदकाला लक्ष ठेव, इथं मांजर येईल म्हणे, इथं बोका येईल, हे मोदक सगळे खाऊन टाकील, देवाला उष्टा नैवेद्य चालत नाही कृष्णा, लक्ष ठेव म्हणे. कृष्णाने सांगितलं अजिबात काळजी करू नको म्हणे, आई मी लक्ष ठेवतो. आणि काही पदार्थाची त्रुटी असल्यामुळे यशोदा पदार्थ आणण्याकरता स्वयंपाकघरामध्ये गेली. तेवढ्यामध्ये या बाबाने गणपती बाप्पाला विचारलं, म्हणे गणपती बाप्पा हे मोदक तुझ्या आईने बनवले का माझ्या आईने? गणपती म्हणले तुझ्याच आईने बनवले बाबा. म्हणे मग हे मोदक तू खायचे का मी खायचे? गणपती म्हणला तूच खा बाबा. गणपती खाल्ला आणि मोदकही खाऊन टाकले, सगळंच गिळून टाकले महाराज. त्यावेळेला यशोदा पदार्थ घेऊन आली, पाहते तर मोदकही नाही गणपतीही नाही. मग यशोदाने विचारलं, देवा पुसे देवापाशी पुसे देव काय झाला, हसे आले त्याला म्हणून कृष्णा. म्हणजे गणपती कुठे गेला? ब्रह्मांड उदरी विठ्ठल विठ्ठल अरे गणपती कुठे आहे, मोदक कुठे आहेत? कृष्णाने सांगितलं आई खरं सांगतो पण माझ्यावर रागवणार तर नाहीस ना? म्हणे अजिबात रागवणार नाही, असं कर खरं सांग म्हणे. कृष्णाने सांगितलं खरं सांगतो. हे बघ आई म्हणे एवढे मोठं उंदरं आले होते, एवढे मोठं उंदरे आले होते की त्याच्यामध्ये एक फार मोठा उंदीर मोठा होता आणि त्या उंदरावर बसून एक फार मोठ्या पोटाचा एक माणूस आला होता, मोठ्या पोटाचा. आणि त्या मोठ्या पोटाच्या माणसाने सगळेच मोदक खाऊन टाकले म्हणे, सगळेच मोदक खाऊन टाकले. त्यावेळेला यशोदाने ओळखून चुकलं की हे याचंच कारण आहे. यशोदा पुन्हा काठी घेऊन त्याच्या पाठीमागे धावली. आ कर म्हणे कुणी मोदक खाल्ले? कृष्ण परमात्म्याने आ केलं तर अनंत ब्रह्मांड कृष्ण परमात्म्याने गणपती बाप्पाही दाखवला
आणि ते मोदकही दाखवले आणि यशोदामाईने ताट भरवलेलं तेही कृष्णाने आपल्या मुखामध्ये दाखवलं. माया दाखवल्याच्या नंतर मूर्छित होऊन यशोदा पडली. पुन्हा कृष्ण परमात्म्याने आपली माया आवरलेली आहे. अशा दिव्य लीला, असंख्य लीला, भगवंताचं चरित्र असंख्य आहे, महासागरासारखं आहे. पण काल्याच्या कीर्तनासाठी 1-2 खोड्या सांगून आपली सेवा समाप्त करावी लागते. अशा दिव्य लीला कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये केलेल्या आहेत. खूप थकलेले आहेत गोकुळचे लोक. त्यावेळेला यशोदेने सांगितलं, तू आता गावात राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही, तुला आता बाहेर पाठवा. अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. 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 अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणात या. कृष्ण परमात्म्याला खांद्यावर यशोदेने कृष्ण परमात्म्याच्या घोंगडी दिलेली आहे, हातामध्ये काठी घेतलेली आहे, छोटासा मुकुट त्याच्या डोक्याला लावलेला आहे आणि छोट्या छोट्या गायी आणि छोटे छोटे गोपाळ गोकुळामधले जमा केलेले आहेत. छोटे छोटे ग्वाल, एक साथ. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा मेरो मदन गोपाल, छोटा मेरो मदन गोपाल. छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा मेरो मदन गोपाल, छोटा मेरो मदन गोपाल. छोटो सो मेरो आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. ते छोट्या छोट्या गायी आणि गोपाळ घेऊन कृष्ण परमात्मा यमुनेच्या तीरावरती वृंदावनामध्ये गायी चारण्यासाठी आलेले आहेत आणि दुपारपर्यंत कृष्ण परमात्म्याने गायी चारलेल्या, सर्व गोपाळांनी गायी चारल्या आणि खूप गायी चारत असताना गोपाळ आणि कृष्ण परमात्मा खेळ खेळू लागलेले आहेत. अबकदुबकती बका पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदुबकती बका पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदुबकती बका पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदुबकती बका पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. अबकदुबकती बका पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदुबकती बका पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदुबकती बका पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदुबकती बका पोरा त्रिगुण खेळ मांडू. हमामा मोरा हमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा. हम बोर हमामा, हम बोर हमामा, हम बोर हमामा, हम बोर हमामा, घुमरी वाजे घमामा, हम बोर हमामा. हो बस आता भरपूर खेळ खेळत आता जेवायचंय. झाली आता वेळ म्हणते आणाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आणाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आणाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आणाशी दोऱ्या. काम सारून सकळ, अवघे झाले गोपाळ, झाली आता वेळ म्हणते आणाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आणाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आणाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आणाशी दोऱ्या. कृष्णा फार खेळ खेळलो तरी म्हणे आता भूक लागली, काय कीर्तनाचे सुख, खांदी भार पोटी भूक लागली म्हणे, आता बास खेळायचं, आता जेवायचं म्हणे. कृष्ण परमात्म्याने सगळे गोपाळ एकत्रित केलेले आहेत. सगळे गोपाळ एकत्रित करून फुलाप्रमाणे, गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे सगळे मोठे मोठे गोपाळ साईडला बसवलेले आहेत. छोटे छोटे गोपाळ मध्यभागी बसवलेले आहेत. मध्यभागी कृष्ण परमात्मा आहेत आणि कृष्ण परमात्म्याने सर्वांच्या शिदोऱ्या सोडायच्या सांगितल्या. त्यावेळेला काहीची फक्त चटणी भाकरीच होती. कृष्णाने सांगितलं माझी आहे, तैसीप आहे,
नाही तरी घरा जाय. कृष्ण परमात्मा तसं म्हटल्याच्या नंतर तुकोबराय म्हणले, हे कृष्णा, आम्ही गरीबाचेत म्हणे, तुझी आणि आमची काही बरोबरी होणार नाही. तुका म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी, जसं आहे तसं तुला भागून घ्यावं लागेल म्हणे. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित केला, सर्व शिदोऱ्यांचा काला एकत्रित केला. कृष्ण परमात्मा मध्यभागी उभे राहिलेले आहेत. डाव्या हातावरती कृष्ण परमात्म्याने काला घेतलेला आहे, कमरेला वेणू खोवलेला आहे, छोटासा मुकुट डोक्यावरती आहे आणि डावा पाय असा वाकडा करून कृष्ण परमात्मा आणि सर्व गोपाळ असणारे काला श्रवण करत आहेत. आणि तो काल्याचा प्रसाद, तो काल्याचा आनंद पाहण्यासाठी 33 कोटी देवता वैकुंठावरून आलेले आहेत. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, गोपाळांनो 33 कोटी देवता आलेत, कुणी कोणाचं रूप घेऊन या काल्याचा प्रसाद सेवल करेल, पण देवतांना या काल्याचा आनंद घेता येणार नाही, प्रसाद सेवन करता येणार नाही. त्यावेळेला जेवण झाल्याच्या नंतर म्हणे हात यमुनेमध्ये धुवायचे नाहीत, तर काय करायचं म्हणे, आपापल्या अंगाला हात पुसायचे, कारण देव मासेचं रूप घेऊन येतील, म्हणून आपापल्या अंगाला हात पुसायचे. अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याने एकत्रित काला केला. तोच काला आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील या पंचक्रोशीमध्ये तोच काला संपन्न होतो आहे. तो काल्याचा आनंद सर्व पंचक्रोशीतील नव्हे, बीड जिल्ह्यातील अनेक असणारे क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. राजकीय पक्षातील असणारे राजकीय क्षेत्र आहे, पारमार्थिक क्षेत्र आहे, नोकरदार वर्ग आहे, उद्योग क्षेत्र आहे, पत्रकार वर्ग आहेत, सर्व क्षेत्रातील मंडळी आज या कालाकरता उपस्थित आहे. आणि हा काला एक श्लोक म्हणून आता संपन्न होणार आहे. विभद्रवेणुं जठरपठयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मश्रून कवलं तल्फलान्यंगुलीषु तिष्ठन्तमध्ये स्वपरिसुहदो हासयन नर्मविस्वहे स्वर्गलोकमिषती भुभुजे यज्ञभूग बाल केली पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. केला बविले